नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या दास कृषीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, कृषी सेवक जाहिरात आपण मागच्या काही दिवसापासून लवकरच येणार आहेत आणि तुम्हाला महिन्याची एक अंदाज दिलेला होता. आतापर्यंतचं कृषी विभागाचं कामकाज म्हणजे कृषी सेवक जाहिराती संबंधीचं आणि आपले जे निवडणूक आयोग आहेत किंवा आचारसंहिता आहेत किंवा महाराष्ट्र शासन आहेत, सुप्रीम कोर्ट आहेत, या सगळ्यांचा जो इम्पॅक्ट आहे आपल्या कृषी सेवकच्या जाहिरातीवर पडणार आहे. त्यामुळे त्या सगळ्याचा इम्पॅक्ट आपण विश्लेषणात्मक पद्धतीने या सगळ्या व्हिडिओमध्ये बघू. मागच्या एक 3-4 दिवसापासून कृषी विभाग संभाजीनगर यांचं एक लेटर आहेत, एक नोटीस आहेत. कृषी विभाग संभाजीनगर अंतर्गत जे तालुके येतात, जे जिल्हे येतात, त्यांनी त्यांच्या कार्यालयाला ती नोटीस पाठवलेली आहेत की जो डेटा आहे त्यांचा, आपला रिटायर्ड झालेला असो की त्या नियुक्तीचा असो, कृषी सेवक नियुक्तीचा, तो पहिलं पेज त्यांना पाठवायचा आहे. म्हणजे अद्ययावत डेटा त्यांना कृषी विभाग संभाजीनगरला पाठवायचा आहे. संभाजीनगर विभागातील सर्व तालुके आणि जिल्ह्यांना अशी नोटीस मिळालेली आहे संभाजीनगर कृषी विभागाकडून त्या तालुक्यांना. तर त्याबाबत मागच्या काही दिवसापासून एक हवा चालली होती आपली की लवकरच येणार आहेत, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या 15 येणार आहेत. आता अशा बातमीनं आपल्या पोरांचं म्हणजे पोरं एकदम घाबरलेले होते. काही तर सर मी जॉब सोडू का? मला फोकसली कृषी सेवकचा अभ्यास करायचा आहे. काही जॉब सोडण्यापर्यंत गेले. त्यांच्या कुटुंबाचं त्या जॉबवर असलेलं निर्भरपणा तो खूप मोठा आहे. म्हणजे एक जॉब अख्खं कुटुंब पोसत आहेत आणि त्यांना जर व्यवस्थित माहिती मिळाली नाही तर ते म्हणजे चुकीचं होऊ शकते. जर जाहिरातीतून 4-5 महिन्यांनी आली, आता त्याने जॉब सोडला, तर होऊ शकते जाहिरातीनंतर आपल्या परीक्षेला सुद्धा एखादं वर्ष लागेल. म्हणजे 1.5 वर्ष त्यांनी विदाऊट जॉब राहायचं कसं, त्यांचं कुटुंब सांभाळायचं कसं, हे सगळं त्यांच्यासमोर प्रश्न तयार झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. आणि आपले जे कृषीचे जे पोरं आहेत त्यांना पण अभ्यासासाठी एक प्रॉपर वे, म्हणजे अंधारात पाय मारण्यासारखं, हात मारण्यासारखं व्हायला नको, त्यांना प्रॉपर एक दिशा मिळण्यासाठी आपण हा कृषी सेवक अपडेटचा आज व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. आता टेलिग्राम असो, युट्यूब असो, त्यांनी तर बऱ्याच जणांनी सांगितलंय की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, 15 जाहिरात येणार आहेत. दाट शक्यता आहेत, जे खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहेत आपल्या ऍड येण्याची. त्यांना पण वाटतंय की कृषी विभागाच्या सध्याच्या याच्यावरून ही ऍड लवकर येऊ शकते. परंतु आपण ते सगळं विश्लेषण याच व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा, कृषी सेवक जाहिरातीची जी खरी अपडेट आहे तीच तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत आपण. यामध्ये खरी अपडेट आहे ती. यामध्ये कसं आहे, खरी अपडेट आपण याला का बरं म्हणतोय? आपण अपडेट वारंवार देत नाही. एक आठवड्याला, 15 दिवसाला, एखाद्या महिन्याला अशी अपडेट देत असतो आणि ती अपडेट व्हेरीफाय होत असते आपली. एखाद्या अधिकाऱ्यांना फोन लावून किंवा मंत्रालयात किंवा कृषी विभागामध्ये किंवा कृषी आयुक्तालय पुणे येथे फोन लावून किंवा आपल्याच सूत्राद्वारे आपण त्यांच्याकडून माहिती काढून हे सगळी अपडेट आपण एकाकडून काढल्यानंतर दुसऱ्याकडून व्हेरीफाय करत असतो. त्याच्यानंतर अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आता बघा, कृषी विभाग जे संभाजीनगर आहे त्यांची जी नोटीस आली होती त्याच नोटीस बद्दल आपण बोलू आज. हे टेलिग्रामवर खूप आपलं चाललं होतं की याड येणार आहेत, येत आहेत. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये जाहिरातीवर परिणाम करणारे फॅक्टर असो की जाहिरात कधी येणार आहे ते असो आणि जाहिरात कोण घेणार आहे ते पण असो, सगळं आपण बघणार आहोत. तुम्हाला मी थोडक्यात दाखवून देतो आपण काय काय बघणार आहोत. हे आपले फॅक्टर आहेत जाहिरातीवर परिणाम करणारे. हे फॅक्टर असे आहेत मित्रांनो, या फॅक्टर शिवाय आपली जाहिरात येऊ शकत नाही. कृषी विभाग त्यांनाच मेन काम करायचं आहे. कृषी विभाग असो की आपलं वित्त विभाग असो की निवडणूक आयोग असो, इकडे आपलं सीएमओ ऑफिस असो आणि तिकडे न्यायालय असो, या सगळ्या फॅक्टरचा आपल्या कृषी सेवकच्या जाहिरातीवर परिणाम पडणार आहेत. त्यामुळे ते सगळं बघणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर परीक्षा कधी होईल हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर परीक्षा कोण घेणार ते पण बघणार आहोत. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमावर परिणाम पडेल काय, जर एजन्सी चेंज झाली, समजा एमपीसी कडे गेली किंवा मग टीसीएस आयबीपीएस कडे गेली, तर अभ्यासक्रमावर परिणाम करणार काय ते सगळं आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपली कृषी सेवकची गॅरंटीवाली बॅच आहे, ज्यांना जॉईन करायचे आहे मी नंतर सांगणार आहोत, सध्या याबाबत बोलत नाही कारण उगाच कोणाला डिस्टर्ब नको. आपले ज्यांना सिरियसली अभ्यास करायचा आहे त्या सर्वांसाठी गॅरंटीवाली बॅच आहे, खरी गॅरंटी दिलेली आहे. सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला फीज पेड करायची आहेत, ते नंतर आपण बोलूच त्यावर सविस्तर. ठीक आहे, ज्यांना सिरियसली अभ्यास करायचा आहे त्यांनीच शेवट बघा. हे सगळं आपण शेवट डिस्कस करणार आहोत बॅच बद्दल वगैरे.
सध्या नाही, डिस्टर्ब नको त्यासाठीच. ही आहेत आपली नोटीस. मित्रांनो, याच नोटीसमुळे खरं म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन झालेलं आहे. आणि ही नोटीस आहे बिंदू नामावली जी आहेत ना, ती अद्ययावत करण्यासंबंधीची आहे. तुम्ही काय करतात, टेलिग्रामला ऍडमिन जे खाली सबटायटल मध्ये देतात तेच वाचतात, किंवा मग आमच्यासारखेच ऍडमिन असतात ते सगळे सबटायटल मध्ये देतात. युट्यूबला असो, टेलिग्रामला असो, इन्स्टा, फेसबुक, कुठे इतर सोशल मीडियावर. आणि हे जे मेन जे आहेत ते बघतच नाही. त्यामुळे मेन बघत जा. इथं काय म्हणत आहे, बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत. तर बिंदू नामावली म्हणजे काय आहे तुम्हाला माहित आहे का? आणि इथं बघा अजून काय म्हणताय, इथं म्हणतंय ते 30/11/2025 पर्यंत कार्यालयात सादर करावी संभाजीनगरच्या कृषी विभागांना. आणि कृषी सेवक पद भरती 2025-26 संदर्भात आहे. म्हणजे वर्षानं, 1.5 वर्षानं, 2 वर्षानं प्रत्येक विभागाला त्यांची भरती रिक्रुटमेंट जाहीर करावं लागतं. आकृतीबंध तयार करून बिंदू नामावली वगैरे तयार करावे लागतं. आणि ते कृषी विभाग त्यांच्या विभागाला पाठवावे लागतात. नंतर विभाग हे पुणे कृषी आयुक्तालयाला पाठवतात. त्यानंतर मग ते परत कृषी विभाग आपलं मंत्रालयात, नंतर वित्त विभाग, नंतर अशी प्रोसेस चालू असते. ते जर जागा जास्त राहिल्या तर मग सीएमओ ऑफिसला वगैरे. मी पुढे बोलतोच या संबंधी. तर यामधून तुम्हाला काय दिसतंय, बिंदू नामावली अद्ययावत करायची आहे ना. मला फोटो थोडा ब्लर दिसतोय इथे, त्यामुळे काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगून देतो. बघा, 2025-26च्या जाहिरातीसाठी आहे कृषी सेवकच्या. ठीक आहे. तर यामध्ये कसं आहे, या कर्मचाऱ्यांची माहिती सोबतच्या वीज प्रपत्रात तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच आपल्या कार्यालयातील सर्व कृषी सेवक, सहाय्यक कृषी अधिकारी, संवर्गातील संबंधित कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, सेवा पुस्तकातील पहिले पान, कृषी सहाय्यक पदावर प्रथम नियुक्तीच्या आदेशाच्या छायांकित प्रती सादर करण्यात याव्यात. म्हणजे यामधून तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो, अद्ययावत डेटा जमा करत आहे कृषी विभाग संभाजीनगर. अजून बाकी विभागाचं काम चालू व्हायचं आहे, ते चालू झाल्यानंतर तुम्हाला असेच लेटर दिसेल. पण हे अद्ययावत डाटा जमा करत आहेत कृषी विभाग संभाजीनगर. ठीक आहे, बाकी काही नाही. यानंतर जाहिरातीची प्रोसेस चालू होतील. आता ही जाहिरातीची प्रोसेस मधलाच एक भाग आहे. यानंतर सुद्धा 1-2 महिने जवळपास लागतात. त्यामुळे 8 दिवसातच जाहिरात येईल असं अजिबात समजू नका. ठीक आहे. आता बघा, सविस्तर याचा आपण या नोटीस आधारे आणि मागील काही बातम्यांद्वारे आपण सगळं बघून घेऊ. हे आपली मिशन कृषी सेवक 2025 म्हणजे 60 डेज मास्टर प्लॅन आहेत. याबाबत नंतर बोलू. तुम्हाला जाहिरातीचे बंबाटे आताच नको. ज्यांना लावायचे ते लावतील, पण ज्यांना अगोदर हा व्हिडिओ बघण्यासाठी जे आले त्यांच्यासाठी ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जाहिरातीवर बरेच फॅक्टर काम करतात तेव्हा आपली जाहिरात येत असते. तर तेच फॅक्टर आपण टप्प्याटप्प्याने बघू. कृषी विभाग आहेत, वित्त विभाग आहे, की सीएमओ ऑफिस आहेत, सीएमओ ऑफिस किंवा न्यायालय आहेत. तर न्यायालयाचा सुद्धा परिणाम पडणार आहेत आणि निवडणूक आहेत. हे सगळे आपण टप्प्याटप्प्याने व्यवस्थित बघू. तर मित्रांनो, कृषी विभाग आहेत, त्यांची मुख्य जबाबदारी काय आहेत, तर पदांची संख्या निश्चित करणे, पदांची संख्या निश्चित करणे, पदांची संख्या निश्चित करणे, पात्रता निकष ठरवणे, जाहिरात मसुदा तयार करणे, इतर विभागांना प्रस्ताव पाठवणे आणि अंतिम जाहिरात मंजूर करून घेणे. हे सगळं कृषी विभागाचं काम आहे. त्या अंतर्गत कृषी आयुक्तालय जे पुणे आहेत ते सगळं करत असते. त्यानंतर हेच महत्वाचं काम आहेत जे आपली ऍड येणार आहेत. महत्वाचं काम कृषी विभागाचंच राहणार आहेत. आणि ते जेवढ्या लवकर काम करतील, ते जेवढ्या लवकर प्रोसेस आटोपतील, तेवढ्या लवकर आपली जाहिरात येतील. ठीक आहे. आता जाहिरात कधी येईल, मी महिन्याची शक्यता सुद्धा तुम्हाला पूर्णपणे सांगितलेली आहे. ते आपण टप्प्याटप्प्याने, थांबा एकच मिनिट, टप्प्याटप्प्याने सगळं कार्यक्रम तुमचा क्लिअर करतोय. नंतर बघा, आता कृषी विभागाने जाहिरात तयार केल्यानंतर ते वित्त विभागाकडे जात असते. तुम्हाला जनरली माहित आहे की नाही, नसेल माहित तर आता आज समजून घ्या. तर वित्त विभागाची मंजुरी मिळणं लई आवश्यक आहे भरती प्रक्रियेला, तेव्हाच आपली जाहिरात येत असते. जाहिरात कृषी विभागाने तयार केल्यानंतर ती जात असते वित्त विभागाकडे. वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतरच ती पगार मंजुरी वगैरे सगळं मिळतात. त्यानंतरच ती आपली जर संख्या जास्त असेल जाहिरातीची आणि त्यांना वाटले की सीएमओ ऑफिसला आपल्याला पाठवायचं आहे, तर ते सीएमओ ऑफिसला सुद्धा पाठवू शकते. हे बघा, सीएमओ कार्यालय जे आहेत त्यांना पण पाठवू शकते. यांचं काम काय आहे, जर पदांची संख्या जास्त असेल तर हे बघत असतात आणि अंतिम मंजुरी पण मिळत असते यांच्याकडूनच. तर सीएमओ कार्यालयाचा अंतिम निर्णय महत्वाचा असतो आपल्या जाहिरातीसाठी. त्यामुळे या ऑफिसला पण ती फाईल जात असते.
आता बघा, अगोदर कृषी विभाग, नंतर वित्त विभाग, नंतर सीएमओ ऑफिस, आणि त्यानंतर परत ती कृषी विभागाकडे येते. त्याच्या अंतर्गत जे जाहिरात विभाग आहेत त्यांना पाठवून कृषी आयुक्तालय पुणेकडून वगैरे त्यांनी स्वतंत्र जाहिरात प्रसारित करण्यासाठी आपले जे 8 कृषी विभाग आहेत, पुणे, नाशिक, आपलं अमरावती, नागपूर, लातूर, औरंगाबाद किंवा आता संभाजीनगर आणि तिकडे ठाणे, या सगळ्या कोल्हापूर, या सगळ्या 8ही विभागांना त्यांची स्वतंत्र जाहिरात तयार करणे आणि प्रसारित करण्यासाठी सांगितलं जाते. ठीक आहे. नंतर ते पेपरमध्ये येणं आणि ऑनलाईन वगैरे टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी चालते. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढा, की हे सगळी प्रोसेस काही 8 दिवसाची नाही ना मित्रांनो. मग 8 दिवसात, 15 दिवसात जाहिरात येतील, एवढी काही इमर्जन्सी पण नाही. हां, इमर्जन्सीमध्ये येऊ शकते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागं आपण टेलिग्रामवर, आपलं टेलिग्राम चॅनल दास कृषी आहेत, तिथे पण तुम्हाला नेहमी सांगत असतो, हे दास कृषी तिथे पण तुम्हाला नेहमी सांगत असतो, की जाहिरातीचे जे अपडेट आहेत ती तुम्हाला नेहमीच मिळत असते. त्यामुळे आपण मागं सांगितलं होतं, की डिसेंबरमध्ये आपली जाहिरात येण्याची शक्यता आहेत. पण आता ती शक्यता मावळली आहे, थोडी थोडी कमी होत आहेत आता सध्या लेटेस्ट अपडेटनुसार. का? कारण बघा, फक्त काय आपलं कृषी विभागच काम करणार आहेत का? नाही. निवडणूक आयोग, आता चालू आहे निवडणुका. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या येणार आहेत, आता चालू आहेत त्या नगर परिषदेच्या, त्यानंतर महानगरपालिकेच्या. या सगळ्या निवडणुकांमुळे आचारसंहिता चालू आहेत. जर बंदात रिलॅक्सेशन मिळालं, डिसेंबरमध्ये मिळणार आहेत असं मी तुम्हाला मागं सांगितलं होतं, कारण विधान परिषदेची वगैरे अधिवेशन आहेत. त्यानिमित्त आता थोडं रिलॅक्सेशन मिळणार आहेत. एक 8 दिवस असो, 15 दिवस असो, 10 दिवस असो, त्यामध्ये जर जाहिरात काढली तर जाहिरात येऊ शकते. परंतु कोणाची? कृषी विभागाची मी म्हटलेलं नाही. कृषी विभागाची शक्यता खूप कमी आहे. तर कोणाची? कृषी सहाय्यकसाठी जे कृषी विद्यापीठ आहेत, कृषी विद्यापीठाकडून कृषी सहाय्यकची जाहिरात येऊ शकते डिसेंबरमध्ये, असं आपण मागं पण म्हटलेलं आहे. ते कृषी सहाय्यक संबंधी आहेत, कृषी विद्यापीठाच्या. कृषी विभागाच्या कृषी सेवक संबंधी नाही. ठीक आहे. तर कृषी विभागाच्या कृषी सेवक संबंधी खूप कमी शक्यता आहेत, 5 ते 10%. पुढे आपण बघू. आता निवडणूक आयोग जे आहेत ना, त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतंय आपल्या भरती प्रक्रियेवर. कारण भरती प्रक्रिया सरळ सरळ चालू असू शकते, तर आचारसंहिता लागू झाल्यावर सर्व भरती प्रक्रिया थांबतात. हे बघा, हे वाक्य थांबतात, डायरेक्ट थांबतात. नाहीतर मग परवानगी घ्यावी लागते. निवडणूक संपल्यानंतर चालू होतील, परंतु जर मधात जर त्यांना इमर्जन्सीमध्ये एखादी भरती काढायची आहे, तर मग परवानगी घ्यावं लागतं. कोणाची? तर परत निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावं लागतं, स्पेशल केस म्हणून. त्यामुळे मित्रांनो, एखादी जाहिरात येणं एवढं सोपं नाही, जेवढं आपण 8 दिवसातील, 15 दिवसातील असं म्हणतो तेवढं. ठीक आहे. नंतर बघा, आचारसंहिता. आचारसंहितेचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या जाहिरातीवर पडणार आहे. कारण आचारसंहितेमध्ये काही भरती तर काढता येणारच नाही, पण नवीन भरती जाहिरात बंदच आहे. सध्याच्या भरती प्रक्रिया थांबू शकतात. त्यामुळे अगोदर ज्यांनी भरती काढलेली आहे त्यांच्याच भरत्या जमलेल्या आहेत, नाहीतर मग परमिशन घेऊन काढावं लागतं. परीक्षा तारखा पुढे ढकलाव्या लागतात किंवा मग निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घ्यावं लागतं या आचारसंहितेच्या काळामध्ये. आचारसंहितेचा मुख्य उद्देश असा आहे मित्रांनो, की आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेसाठी अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. त्यामुळे ती आचारसंहिता किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लावली जाते. कारण बघा, निष्पक्षता हे लय महत्वाचं आहे. आता सरकार आहेत फडणवीस साहेबाचं, आता सरकार आहेत बीजेपी आणि संबंधित घटक पक्षांचं. तर त्यांनी जर जाहिराती काढून सर्वांना जवळपास नोकऱ्या दिल्या याच काळात, तर तरुणांचं कसं होईल? तुम्हाला कसं वाटेल, की सरकार आपल्या बाजूने काम करत आहे. त्यामुळे कसं होईल? तुमचं वोटिंग जे आहे त्यांच्या फेवरचं चाललं जाईल. त्यामुळे निष्पक्षपातीपणा म्हणजे ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी कोर्टाचे आदेश एवढे महत्वाचे होऊन गेलेले आहेत सध्याच्या काळात. कारण आपली जे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत, आपली लोकल बॉडीची निवडणूक आहेत, ती सगळी कोर्टाच्या आदेशावर थांबलेली आहेत किंवा पुढे जाणार आहेत. परंतु आता हे बघा, सोमवारी म्हणजे काल काल निवडणूक काल कोर्टाचा आदेश आलेला नाही, म्हणजे सोमवारी त्यांची कार्यवाही होती. तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे 50% आरक्षण आहेत ना, त्यासंबंधी सगळी केस चालू आहेत. जर त्यांचा आदेश जर वेगळाच आला, जर आपली सगळी प्रक्रिया जी आहे, आपली आचारसंहिता किंवा निवडणुकीची, ती सगळी पोस्टपोन केली त्यांनी, तर मग अजून आपल्या याच्यावर परिणाम पडू शकतो. पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलली आपली आता जी नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती, तर होऊ शकते मग आपली जाहिरात लवकर येऊ शकते. आणि जर प्रक्रिया पुढे ढकलली नाही, तर मग आपली जाहिरातीला अजून उशीर होऊ शकते. कारण त्यांना वाटेल की नाही, अगोदर जाहिरात काढून टाकावं, कारण आचारसंहिता लागायची राहील ना. त्यामुळे परत तेच मग मी तुम्हाला जसं सांगतोय ते, आता बीजेपीला वाटेल की नाही, आपण नोकऱ्या देतोय, त्यामुळे तरुण वर्ग जे आहे ते आपल्या फेवरला येऊन जातील, त्यामुळे ते जाहिरात काढेल, असं पण होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये असं झालं तर या कोर्टाचा आदेशाचा पण परिणाम पडू शकते. आता बघा, शेवटी अंतिम निर्णय आता गुरुवारी म्हणजे 27 तारखेला येणार आहेत. ठीक आहे.
त्यानंतर बघा परीक्षा कधी होईल, बऱ्याच जणांना हाच मेन प्रश्न असतो, परीक्षा कधी येईल. परंतु बाबांना अजून जाहिरात तर आली नाही, परंतु परीक्षा कधी होईल त्याचा पण अंदाज तुम्हाला सांगतोय. वरील सर्व घटक म्हणजे घटकांचा विचार करता कृषी परीक्षेच्या संभाव्य तारखांचा अंदाज खालीलप्रमाणे आपल्याला घेता येईल. म्हणजे कसं बघा, जर डिसेंबरमध्ये जाहिरात आली, आता हे आपण डिसेंबर पासून चालू करू. आपण डिसेंबरची जवळपास 5 ते 10% शक्यता वर्तवलेली आहेत. डिसेंबरमध्ये जाहिरात येण्याची फक्त 5 ते 10% शक्यता वर्तवलेली आहे. अत्यंत कमी शक्यता आहेत, दाट शक्यता नाहीत. परत सांगतोय, कारण याच म्हणजे कसं झालंय, आम्ही टेलिग्रामवाले किंवा मग युट्यूबवाले जे सांगतात त्याचा तुमच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट पडतोय. त्यामुळे मी वारंवार सांगतोय, प्रत्येक निर्णय घेताना आम्हाला किंवा मग इतर टेलिग्राम चॅनलवाल्यांना किंवा युट्यूबला सगळ्यांना विचारा, तुम्ही प्रत्यक्ष त्यांना विचारा, खरं आहे का सर, हे खरं आहे का, असं विचारायचं, तेव्हाच कोणताही निर्णय घ्या. तर असा जॉब सोडू नका, ठीक आहे. त्यामुळे मुली असो किंवा मुलं असो, सगळ्यांना हा प्रॉब्लेम जाणवतोय. त्यामुळे ठीक आहे, डिसेंबरमध्ये जर जाहिरात आली तर खूप कमी शक्यता आहे येण्याची, परंतु आलीच तर तुम्हाला एक गणित सांगतोय, जाहिरात जर डिसेंबरला आली तर जवळपास 15 डिसेंबरकडे येऊ शकते. आलीच तर 15 डिसेंबर ते आपले 20 डिसेंबरच्या दरम्यान, ठीक आहे. तर याचा काय प्रॉब्लेम, आता याचा काय परिणाम होईल, समजा 20 डिसेंबरला आली, त्यानंतर 20 डिसेंबर नंतर 20-25 दिवस आपले फॉर्म भरण्यासाठी लागतात. त्यानंतर 20-25 दिवसाचा जो कालावधी असतो तो परत अभ्यासासाठी मिळतो. एक जवळपास 2 महिने 2 मंथ आपल्याला मिळतात जाहिरात आल्यानंतर. जर डिसेंबरमध्ये जाहिरात आली तर परत जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने तुमच्याजवळ असतात मिनिमम. सगळं मिनिमम क्रायटेरिया आपण बघत आहोत, पकडत आहोत. आता जानेवारी फेब्रुवारी तुम्हाला मिळालेत आणि परत डिसेंबर आहेत, आता चालू आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे जवळपास तुमच्याजवळ आहेत 3 महिने मित्रांनो. या 3 महिन्यात आरामात तुम्ही कृषी सेवकची तयारी करू शकता. इमर्जन्सीमध्ये असा पिरियड आला तर 3 महिन्यात हे येण्याचे खूप 5 ते 10% आहेत, खूप कमी शक्यता आहेत, ठीक आहे. तर म्हणजे घाबरायचं काम नाही. तुम्ही आज पण स्टडी चालू केला तर तुमचा स्टडी होतो 3 महिन्यात आरामात. या सरळ सेवाचा स्टडी होतो कृषी सेवकसाठी स्पेशली आणि कृषी सहाय्यकसाठी, ठीक आहे. एवढं काही हार्ड नाही, फक्त प्रॉपर गायडन्स घ्या, कोणाकडून घ्या आणि अभ्यासाला लागा, ठीक आहे. आता हे झालंय डिसेंबरचं, परत हेच प्रत्येक महिन्याला फॉलो होईल. डिसेंबर नंतर जर वाटलंच, डिसेंबर नंतर कसं आहे, हे बघा, जर डिसेंबर मध्ये नाही आली तर जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे किती, 10 ते 20%. आता जानेवारी आणि फेब्रुवारी हा महिना लागला, फेब्रुवारीमध्ये किती, सर्वाधिक 50-60%, जवळपास एवढी शक्यता आहेत. आता हे पर्सेंट वाईज यासाठी सांगतोय की आम्ही फक्त शक्यता म्हणतो, तुम्हाला अंदाजच काढता येत नाही, त्यामुळे हे पर्सेंट वाईज सांगतो कोणत्या महिन्यात जास्त शक्यता आहे ते. आता इथं जाहिरात आल्यानंतर ही जाहिरात सर्वाधिक शक्यता आहे एमपीसी कडे जाण्याची, आणि जानेवारीमध्ये जाहिरात म्हटलं तर एमपीसी मध्ये जाणार आहेत. तर एमपीसी त्यांचा क्रायटेरिया फॉलो करेल. त्यांचा क्रायटेरिया म्हणजे काय, अगोदर एमपीसी जर जानेवारीमध्ये सगळे पद सरळ सेवेचे एमपीसी कडे गेले तर काय प्रॉब्लेम होणार किंवा काय यांची कार्यप्रक्रिया ते सांगतो तुम्हाला. अगोदर एमपीसी नोटीस देईल का महाराष्ट्र शासनाने जेवढे सरळ सेवेचे आहेत, तलाठी असो, कृषी सेवक असो, ते सगळे एमपीसी अंतर्गत भरणार आहेत. त्यामुळे म्हणजे परीक्षा आयोजित करण्यासाठी आणि अभ्यासक्रमासंबंधित सर्व प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी काहीतरी एक नोटीस जाहीर करेल. त्यानंतर हे नोटीस आली एमपीसीची, कधी आली, होऊ शकते जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये अशी नोटीस येऊ शकते. जानेवारीमध्ये दाट शक्यता 90% म्हणलं तरी चालते, ठीक आहे. त्यानंतर ते अभ्यासक्रमासंबंधी नोटीस देईल की असा तुमचा अभ्यासक्रम राहतील आणि अशी परीक्षा पद्धती राहतील, या संबंधी नोटीस देईल. जवळपास ही नोटीस आल्यानंतर 15-20 दिवसाचा गॅप राहते किंवा एखाद्या महिन्याचा जवळपास गॅप राहते. त्यानंतर परीक्षा पद्धती अभ्यासक्रम तुम्हाला समजल्यानंतर जवळपास 3 महिन्याचा गॅप सोडते, 2 ते 3 महिन्याचा. आपल्याला ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे ते पण कळते, आणि 2 ते 3 महिन्याचा गॅप सुटते. त्यानंतर जाहिरात येत असते आपली, म्हणजे इथं गेले जानेवारी, परत इथं फेब्रुवारी गेला, परत फेब्रुवारी नंतर 2-3 महिने गेले, होऊ शकते मार्च, एप्रिल, मे कडे आपली जाहिरात येईल. जर एमपीसी कडे गेली तर एप्रिल किंवा मे कडे आपली जाहिरात येईल. जर एमपीसी कडे गेली तर एप्रिल किंवा मे कडे आपली जाहिरात येऊ शकते. आणि एप्रिल मे कडे जाहिरात आल्यानंतर परत मग पेपर घेण्यासाठी 2 ते 3 महिने, 4 महिन्याचा कालावधी मिळत असते. म्हणजे आपली एक्झाम कधी गेली, मे पासून जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर कडे 3 महिने, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ठीक आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर कडे आपली एक्झाम गेली. म्हणजे आता तुमच्याजवळ किती कालावधी आहेत, डिसेंबर पकडला तर 8-9 महिने आरामात चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होतोय. त्यामुळे अजून काही काळजी करू नका. आणि नोकरी सोडण्यासाठी, म्हणजे हातची नोकरी कोणतीही असो, कंत्राटी असो, ज्याच्यावर म्हणजे तुमचा कुटुंबाचा निर्भर चाललाय, त्या म्हणजे घाई करू नका तुम्ही, ठीक आहे. जेव्हा जाहिरात येईल तेव्हा सोडा. तेव्हा तुमच्याजवळ 3 ते 4 महिने आरामात असतात किंवा 2 महिने मिनिमम तर असतातच, ठीक आहे. त्यामुळे अजिबात घाई करू नका. आता कुठं ठीक आहे, अजून तुमचं बऱ्याच जणांचं असते की सर आम्ही क्लास लावाव की नाही लावावं. तुम्हाला आत्ताच सांगतोय, क्लास नसेल लावायचा, आता नोका लावू, सेल्फ स्टडी सुद्धा होते.
काही खूप एक IAS ची परीक्षा नाही, ही कृषी सेवकच आहे. फक्त फोकसली अभ्यास करावा लागेल. एखादा क्लास तुम्ही जर जॉईन झाले तर तुमचा फोकसली अभ्यास होऊ शकतो. नाही क्लासातला भाग नाही आणि नाही पण होऊ शकतो. ठीक आहे, कारण प्रत्येक क्लासवर डिपेंड आहेत तुम्ही स्टुडंट आणि क्लास, त्यांचा संबंध किती चांगला आहे, म्हणजे ते मार्गदर्शन किती व्यवस्थित पद्धतीने करतंय, किती पद्धतीने ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत विद्यार्थ्यांच्या. नाही की एखादा क्लास तुम्ही घेतल्यानंतर तो संबंध तुमचा तुटून जातो त्या क्लासचा आणि विद्यार्थ्यांचा, आणि मग काय पोरं फोन लावतात मास्तरला किंवा मेसेज करतात, हे सर हे असं असं कसं, तर मास्तरही उत्तर देत नाही. असं असेल तर नोका लावू कुठंच, स्वतः सेल्फ स्टडी करा. ठीक आहे, मी माझ्याबद्दल दास कृषीबद्दल सांगत नाही, आपलं वेगळं काम आहे, तुम्हाला मी बॅच मध्ये नंतर सांगणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता. काही मार्गदर्शन लागलं दास कृषीला फोन लावा. माझा वैयक्तिक नंबर मी खाली दिलेला आहे, तो तुम्ही याच पीडीएफ मध्ये म्हणजे शिकवताना समोर येतील, तो तुम्ही बघून मेसेज करू शकता. वैयक्तिक मार्गदर्शन पण आपण करतो फ्रीमध्ये. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. तर आता बघा 8-9 महिन्याचा तुमच्याजवळ कालावधी आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. मस्त आरामात आजपासून जरी अभ्यास करायला सुरुवात केली तर तुम्ही होऊ शकते. ठीक आहे, आणि कमीत कमी कालावधी पकडून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. जर डिसेंबरमध्ये जाहिरात आली तर 3 महिन्याचा कालावधी पकडून अभ्यासाला लागा. आजपासून लागा किंवा उद्यापासून लागा. लगेच लागल्यानंतर तुम्ही एक प्रॉपर अभ्यासक्रम जो आहे आणि आपले जे PYQ आहेत आणि परीक्षा पॅटर्न जर तुम्हाला कळायचा असेल, म्हणजे सध्या आता कळायचं आहेत ना, तर त्यामुळे कोर सब्जेक्ट अगोदर रेडी करा. त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहेत ते कळल्यानंतर तुम्ही पॅटर्नच्या मागे लागा. पॅटर्न, PYQ आणि अभ्यासक्रम या सगळ्यांचा मेळ घालून अभ्यास करा. होतील अभ्यास आणि कृषी सेवक पण तुम्ही बनणार. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आता बघा ही सगळी प्रोसेस सगळ्यांना लागू पडते. जानेवारी फेब्रुवारी शक्यता तुम्हाला सांगितली. हे का बरं शक्यता सांगितली अशी, कारण जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी जर परीक्षा जाहिरात दिली शेवटच्या दिवसामध्ये कृषी विभागाने, तर हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरातीने शक्यता असं आपलं मी सांगत आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघा मेन म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की परीक्षा कोण घेणार सर, हा पण प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो मी, सध्या परीक्षा घेण्यासाठी डिसेंबर पर्यंत तरी TCS आणि IBPS आहेत आणि MPSC आहेत. आपली एक्झाम कृषी विद्यापीठाची TCS कडे गेलेली आहेत. ठीक आहे, TCS कडे गेलेली आहेत कृषी विभागाची, कृषी विद्यापीठाची, कृषी विद्यापीठाची TCS कडे गेलेली आहेत. कृषी विद्यापीठाची TCS कडे गेलेली आहे. IBPS ही आपली कृषी विभागाची कृषी सेवकची मागच्या वर्षीची एक्झाम कंडक्ट केली होती. या वर्षाची पण एक्झाम कंडक्ट करण्याची दाट शक्यता आहेत. जर ऑनलाईन झाली आणि डिसेंबर किंवा शेवटच्या आठवड्यात जर जाहिरात काढली शेवटच्या दिवशी, कारण जानेवारी त्यांना माहित आहे की MPSC कडे जाणार आहे म्हणून, तर होऊ शकते असं. तर IBPS कडे पण जाण्याची शक्यता राहू शकते. आणि सर्वात जास्त दाट शक्यता कोणती आहे, तर आपली सगळी जाहिरात MPSC कडे जाऊ शकते. आणि परत ती MPSC कडे जर जाहिरात गेली आपली, तर दोन पद्धतीने परीक्षा होईल. ऑफलाईन, ठीक आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन या 2 पद्धतीने परीक्षा होईल. ऑफलाईन झाली तरी चांगलं, ऑनलाईन झाली तरी चांगलं, कारण MPSC कंडक्ट करतंय. MPSC एखाद्या एजन्सीला कंत्राट देईल. MPSCने ऑनलाईन पण एक्झाम कंडक्ट केलेली आहे, त्यांना अनुभव आहेत, त्यामुळे आपली ऑनलाईन पण होऊ शकते. आणि सरळ सेवा असल्यामुळे सरळ सेवा असण्याची दाट शक्यता आहे, जास्त शक्यता आहे. प्री मेन्स हे त्यामध्ये राहणार नाही, खूप कमी शक्यता आहेत प्री मेन्सची, म्हणजे जवळपास 5% म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते ऑनलाईन पण जाहीर करू शकते किंवा ऑफलाईन. परंतु ऑफलाईन जर केली तर बघा सरळ सेवा गेलेल्या आहेत. तलाठीला तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस 27 दिवस मागच्या वर्षीच्या तलाठीसाठी लागलेली होती मागच्या. आणि आता जर या तलाठीला ऑफलाईन घ्यायचं म्हटलं तर जवळपास 10 लाख प्लस अर्जसंख्या आहेत. आणि तेवढ्या शाळा उपलब्ध करून घेणे आणि तेवढ्या शाळा उपलब्ध असणे हे सगळं मोठं किचकट भानगड आहेत. आणि अनुभव नाही सध्या तरी MPSCला 4-5-6 लाखात 7 लाखापर्यंत MPSC पोहोचली असेल, परंतु 10-12 लाखापर्यंत गेलेली नसेल. ठीक आहे, त्यामुळे ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे, जास्त शक्यता आहे. त्यानंतर बघा MPSC कडे जाण्याची 90% शक्यता आहेत. 90%, 90-95%. अजून काही बोलायचं? 90-95% म्हणजे जानेवारीमध्ये MPSC कडे जाणार आहे, त्यामुळे 100% शक्यता जानेवारीमध्ये गेली तर MPSC कडेच राहतील. ठीक आहे, तर डिसेंबरच्या जर शेवटच्या दिवशी जर जाहिरात काढली तर गडबड होऊ शकते. मग IBPS कडे जातील आणि तिथून 2 महिने पकडायचे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये तुमची परीक्षा राहू शकते असं समजायचं. त्यामुळे 3 महिने किंवा 2 महिन्याचा कालावधी, आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्याचा कालावधी पकडून अभ्यासाला लागायचा. ठीक आहे, परत एकदा सांगू, 3 महिन्याचा, 8 महिन्याचा नाही, कमीत कमी कालावधी पकडायचा. त्यानंतर बघा अभ्यासक्रमावर काय परिणाम होतील, तर अभ्यासक्रम हा आता जो आहे तोच राहण्याची जास्त शक्यता आहे, परंतु काही बदल होऊ शकते. जसं मागच्या वेळेस पशुसंवर्धन हा टॉपिक त्यांनी इन्क्लूड केला नव्हता आणि पारंपरिक हे सगळं मी सांगितलंय तुम्हाला. पशुसंवर्धन हा टॉपिक मागच्या वेळेस त्यांनी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केला नसला तरी प्रश्न विचारले होते, त्यामुळे हा टॉपिक इन्क्लूड करण्याची शक्यता आहे. MPSC परत नवीन अभ्यासक्रम देईल आणि तो टॉपिक इन्क्लूड करू शकते. त्यामुळे कोर सब्जेक्ट जे आहे ते राहणारच आहेत, परंतु नव्याने अभ्यासक्रम येणार आणि ते सगळं नव्याने म्हणजे नवीन काही येणार नाही तुमच्यासाठी.
जे आहे तेच राहतील, फक्त अभ्यासक्रम नव्याने येतील. कृषी विषय, मराठी, इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान यामध्ये बुद्धिमत्ता पण राहतील. बुद्धिमत्ता पण राहतील. तर मित्रांनो, यामध्ये काही बदल राहणार नाही, परंतु अभ्यासक्रमामध्ये थोडाफार चेंजेस राहिले तर राहील, जसं पशुचं किंवा मग इतर एखादा टॉपिक जर टाकायचा वाटला तर टाकू शकते, परंतु सध्या जे आहे ते तर बाहेर काढणारच नाही 100%. तोच कोर सब्जेक्ट आहे कृषी सेवकचा. ठीक आहे, कृषी विषय. त्यामुळे कृषी विषयावर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. ॲग्रोनॉमी असो, हॉर्टिकल्चर असो किंवा इतर कोणतेही विषय असो, ते 10-12 विषय आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे. आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस ते जे लेक्चर आहे ते व्यवस्थित बघून घ्या. कोणत्या टॉपिकला किती प्रश्न विचारले होते ते सगळं आपण अनालिसिस करून तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. ठीक आहे, मागचाच लेक्चर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल किंवा याच्याच प्लेलिस्टला जाऊन तुम्ही ते लेक्चर चेक करून घ्यायचं आणि बघून घ्यायचं. आता बघा मित्रांनो, जर तुम्ही यामध्ये सातत्य जर ठेवले तर तुम्हाला नक्कीच मिळू शकते यश, परंतु कसं यश मिळू शकतं तुम्हाला सांगतो, एकच मिनिट. आता अधिकृत जाहिरात येईपर्यंत तुम्हाला अधिकृत जाहिरात अभ्यासक्रम प्रसिद्ध होईपर्यंत मूलभूत विषयांची तयारी सुरू ठेवा. मूलभूत विषय म्हणजे आता जे सांगितले तुम्हाला ते याच्या बाहेर जाणार नाही 100%. ठीक आहे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. नाहीतर जर अभ्यासक्रम आला आणि लागतो म्हटलं तर ते कसं अवघड जाईल, कारण शेवटी कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये जो जास्त तयारी करेल, जो चांगल्या पद्धतीने तयारी करेल तोच पुढे जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो यानंतर बघा, यानंतर ती नोटीस. ठीक आहे, नोटीस खाली आहेत. आता मी इथे तुम्हाला बॅच बद्दल थोडक्यात सांगतोय. ज्यांना घ्यायची, ज्यांना सिरियसली अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठीच, बाकींसाठी नाही. ज्यांना खूप सिरियसली अभ्यास करायचा आहे त्यांनी जॉईन व्हा, बाकीच्यांनी नाही झालं तरी चालते, कारण हे सगळं जे आहे ते गॅरंटेड आहेत. आम्ही जेवढी मेहनत घेतो तुमच्यावर, तुम्हाला पण तेवढीच मेहनत करावी लागणार आहे. तुमच्याकडून होमवर्क वगैरे चेक होत असते, म्हणजे तुमच्याकडून होमवर्क करून घेतला जात असते आणि खूप मेहनत घेण्यात येते या बॅचमध्ये. त्यामुळे टाइमपास करणारे असो किंवा बॅच लावून दिली आणि सगळं निर्भर केलं दास कृषीवर असे तसे येऊच नका. ठीक आहे, तर यामध्ये मराठी इंग्रजी दोन्ही भाषांचा वापर केलेला आहे आणि गॅरंटी दिलेली आहे. निवडीनंतर तुम्हाला फीज पेड करायची आहेत. तर निवडीनंतर फीज किती आहे तर 16,000 आपली फीज आहे. 16,000 ती जेव्हा तुमची निवड होतील तेव्हाच तुम्हाला पेड करायची आहे. नाही जर निवड झाली, तुमचं नाही जर सिलेक्शन झालं तर पेड करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, पेड करण्याची गरज नाही. जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हाच तुम्हाला पेड करावे लागेल. ठीक आहे, तर मग सर आता ऍडमिशन कशी घ्यायची? बघा, आता ऍडमिशन तुम्हाला घ्यायची असेल तर 1,000 रुपये आपली नॉमिनल ऍडमिशन फीज आहे. जवळपास ही नॉमिनल ऍडमिशन फीज आहे 100 विद्यार्थ्यांसाठी 999, म्हणजे जवळपास 1,000 रुपये. तर ती भरून तुम्हाला ऍडमिशन घेता येतील. जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर यामधून सुद्धा तुमची 50% फीज जवळपास 500 रुपये रिटर्न होऊन जातील. ठीक आहे, एवढी गॅरंटी दिलेली आहे. मग या कोर्समध्ये काय काय आहे ते इन्क्लूड करून, तर बघा या कोर्समध्ये मित्रांनो, या कोर्समध्ये आहेत व्हिडिओ लेक्चर स्वतः मीच घेणार आहोत आणि सर्व व्हिडिओ लेक्चर मीच घेणार आहोत. नाही की ॲग्रोनॉमी दुसऱ्याकडं, हॉर्टिकल्चर तिसऱ्याकडं आणि जेनेटिक्स चौथ्याकडं, हे सगळं आपल्याकडे चालणार नाही. स्वतः मीच ते सगळे विषय शिकवत असतो. ते तुम्हाला डेमो वगैरे पाहिजे असेल, ऍक्च्युअली डेमो नाही, ते माझ्या शिकवण्याचाच पार्ट आहे. ते सगळे आपण 1-2 व्हिडिओ आपल्या युट्यूबला टाकलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि व्हिडिओ लेक्चर मास्टर प्लॅन नुसार अभ्यास होतील. 60 पेक्षा जास्त टेस्ट. म्हणजे कसं आहे, एक व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्यावर टेस्ट राहतील. टेस्ट. ठीक आहे, मधात तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळतील. अगोदर लेक्चर होतील, त्यावर शॉर्ट नोट्स मिळेल. शॉर्ट नोट्स झाल्यानंतर टेस्ट होतील. ग्रुप डिस्कशन रोजचं राहतील. 20 लोकांची एक बॅच पाडलेली आहे. त्या 20 लोकांमध्येच 20 मिनिट डिस्कशन असते. ते डिस्कशन करावं लागेल तुम्हाला. कंपल्सरीच आहेत. सगळे डिस्कशन करताय की नाही हे सगळं मी बघत असतो. आणि 9 ते 9:20 पर्यंत आपलं डिस्कशन उरकून जातं. कारण तुमच्या फॅक्ट लक्षात असणं लय गरजेचं आहे. फक्त व्हिडिओ लेक्चरनं ते लक्षात राहत नाही. त्यानंतर टेस्ट होत असते. 50 प्रश्न म्हणजे जवळपास 100 गुणांची टेस्ट असते. ती पण तुम्हाला टेस्ट द्यावी लागते. मार्क्स किती पडताय हे सगळं मी रोजचं रोज ते अनालिसिस करून तुम्हाला एक विकेंडली कॉल करून मेंटरशिप करत असतो तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी. हे सगळं या बॅचमध्ये चालत असते. आणि बघा कसं आहे, कास्ट कॅटेगरी पासून ते विभाग निवडीपर्यंत, म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हापासून तुमची निवड होईपर्यंत जवळपास पहिला दुसरा पगार येईपर्यंत आम्ही तुमच्या सोबतच असतो. त्यामुळे बिंदास राहायचं. बिंदास तुम्हाला सगळं मार्गदर्शन लाभत असते. आणि तुमच्या निवडीपर्यंत जर तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तर दास कृषी नेहमी सोबत राहते. म्हणजे बऱ्याचदा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कागदपत्रांची जुळवाजुळव करणे इथपासून तर तुमचं अपॉइंटमेंट लेटर मिळेपर्यंत आपण तुमच्या सोबतच राहतो. त्यानंतर बघा, तुम्हाला अडचणी येतात त्यामुळे आम्हाला सोबत राहावं लागतं तुमच्या. तर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असो, गृहिणी असो, कंपनीमध्ये काम करणारे असो, शेती करणारे असो की पार्ट टाइम जॉब करणारे असो, 10 ते 5 नोकरी करणारे असो, या सर्वांचे वैयक्तिक वेळापत्रक स्वतः मी बघत असतो, म्हणजे दास सर बघत असते आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे आपला सक्सेस रेशो जास्त आहे, चांगला आहे. मागच्या वर्षी आपण मागच्या कृषी सेवकला आणि ग्राम सेवकला दोन्ही मिळून, कारण कृषी सेवकला एपो लेवल सगळं विचारलं त्यामुळे आपली संख्या थोडी कमी झाली होती. तरी पण आपण 100+ विद्यार्थी आपले सध्या शासन सेवेत आहेत, कृषी सेवक आणि ग्रामसेवक म्हणून. ठीक आहे,
तर त्या सगळ्यांचे आपले जे इंटरव्ह्यू आहेत ते क्रमाक्रमाने आपल्या युट्यूबवर दिसतील. नंतर बघा, आता फीज स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला सांगितलेले आहेत. अजून जर तुम्हाला काही माहिती लागली तर या नंबरवर कॉल करायचा. अभ्यासक्रमासंबंधी असो की तुम्हाला मार्गदर्शन असो की बॅच संबंधी असो, हा नंबर माझा वैयक्तिक नंबर आहे. डायरेक्ट मलाच येतात, मीच तुम्हाला रिप्लाय देत असतो. व्हॉट्सअपला असो की कॉलिंगवर असो. तनू मॅडम वगैरे असतात, कधी कधी ते पण रिप्लाय करतात. ठीक आहे, आणि कॉल वगैरे रिसिव्ह करतात. तर आता दास कृषी अकॅडमी ही यवतमाळवरून हँडल होत असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपले स्टुडंट सध्या तरी आहेत. ठीक आहे, आता 2 बॅच या कृषीचं गॅरंटीच्या चालू झालेल्या आहेत. 3ऱ्या बॅचच्या ऍडमिशन लगेच चालू झालेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे 2 बॅच आता रन करत आहेत. 3ऱ्या बॅचचे ऍडमिशन चालू झालेले आहेत. आता बघा, ऍडमिशन कशी करायची ते सगळं तुम्ही या नंबरला कॉल करून विचारू शकता किंवा मग मेसेज वगैरे व्हॉट्सअप वगैरे करून घ्या. त्याच्यानंतर काय सांगायचं राहिले यामध्ये, असं विशेष काही नाही. ठीक आहे, आता अजून एक दुसरी बॅच आहे. ज्यांना वाटतंय फीज जास्त होते सर, सिलेक्शन झाल्यानंतर 16,000 कशी भरायची, आम्हाला जास्त होतंय, तर तशांनी इथे सिलेक्शनची गॅरंटी नाही, अजिबात सिलेक्शनची गॅरंटी नाही. परंतु ही बॅच अशी आहे ज्यांना एक म्हणजे स्वतःवर नियंत्रण राहत नाही, दास कृषीच्या नियंत्रणामध्ये अभ्यास करायचा आहे, अशांसाठी आहेत ही 60 डेज मास्टर प्लॅन आहेत. यामध्ये तुम्हाला 60 दिवसाचा मास्टर प्लॅन दिला जातो. त्यामध्ये तुमचे सर्व विषय, कृषी घटक ते सगळे क्लिअर केले जाते. मराठी इंग्रजी असो, दोन्ही माध्यमांना ती बॅच चालत असते. आणि प्लॅननुसार रोज सकाळी टॉपिक मिळतो, शॉर्ट नोट्स मिळतात. दास कृषीच्या पण शॉर्ट नोट्स असतात. पीडीएफ मटेरियल वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथाचा वापर केला जातो. गायडन्स वगैरे रोजचं तुम्हाला मिळतात. आणि रोज संध्याकाळी टेस्ट होत असते. त्याचं एक्सप्लेनेशन, मार्क्स, रँक हे सुद्धा तुम्हाला सगळं मिळत असते. पीवायक्यू अनालिसिस वगैरे सगळे मिळतात. टॉपिकनुसार 52 जवळपास टेस्ट असतात, 10 रिव्हिजन टेस्ट असतात. एकूण 62 टेस्ट रोजच्या रोज तुम्हाला मिळत असतात. मोबाईल, लॅपटॉपवर ते सहज तुम्ही सोडू शकतात. मागील कृषी व ग्रामसेवक परीक्षेमध्ये आपले 13 शेकडो विद्यार्थी निवड झालीच. आणि हा आपला नंबर आहे परत एकदा. आणि विशेष म्हणलं तर आपल्या दास कृषीचं 1000 कृषी सेवक घडवण्याचं ते एक ध्येय आहे. त्यासाठी हा सगळा एक खटाटोप चाललेला आहे. त्यामुळे तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे, नाही तर बाकी काही नाही. आम्ही जेवढी मेहनत घेतोय तेवढी मेहनत तुमच्याकडून करून घेत असतो. ठीक आहे, आता इथं एवढं बोलून थांबू मित्रांनो. कोणाला काही विचारत असलं त्यांनी या नंबरवरती मेसेज करायचा किंवा कॉल करायचा. ठीक आहे, धन्यवाद. थांबू आता.